क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जिल्हा बँकेच्या किती नोटांचा साठा आहे, या संदर्भातली सुरक्षा कशी केली जाते, काय प्रोसेस? केंद्र शासनाने ज्यावेळा नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला त्यावेळा त्याने अमुक तारखेपर्यंत नोटा बदलण्यासाठी त्यांनी काही निर्णय घेतलेले होते। त्याप्रमाणे आमच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सगळ्या नोटा भरल्यानंतरसुद्धा 25 कोटी रुपयाच्या नोटा या शेवटच्या क्षणापर्यंत स्वीकारल्या गेल्या नाहीत। त्यावेळी आम्ही RBIकडे तक्रार केली होती, आम्ही अर्थमंत्र्यांची तक्रार केलेली होती। अशा एकूण राज्यातल्या बऱ्याच बँका आहेत, परंतु 25 कोटी रुपये या नोटा आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत। त्यामुळं आम्हाला नफ्यातून तरतूद करावी लागली आणि आता हा सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही यासाठी दाद मागितलेली आहे। आता तिथं ही याचिका पेंडिंग आहे। मला वाटतं या बऱ्याच याचिका तिथं असल्यामुळं थोडा वेळ होते, पण मला विश्वास आहे की या नोटा आता RBIला स्वीकाराव्या लागतील, कारण त्या नियमाप्रमाणे बँकेच्या नोटा आहेत, त्याच्या सगळी तपासणी झालेली आहेत। कुणीकडून नोटा आल्या काय त्याची सगळी माहिती त्यांनी घेतलेली आहे। याशिवाय देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांची सुद्धा अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, तिथंसुद्धा काही नोटा स्वीकारल्या नाहीत असं स्वतःच अमित शाह साहेब अजितदादा पवारांना सांगत होते। मला वाटते लवकरात लवकर फायनान्स अर्थ मंत्रालयानं मध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि या नोटा स्वीकारल्या पाहिजेत अशी माझी त्यांना विनंती आहे। सर, या नोटा सुरक्षेसाठी काय काळजी घेतो, किती खर्च येतो? आपण त्या सुरक्षेसाठी व्यवस्थित स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेले आहेत। आता याला खर्च काय येण्याचा प्रश्न नाही, परंतु ती जागा तेवढी अडलेली आहे आणि त्या नोटा खराब होण्याचा धोका फार मोठा निर्माण झालेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।